मुळात अंजली दमानिया जे आहेत ते सातत्याने कुठल्यातरी एखाद्या पक्षाला, कुठल्यातरी एखाद्या पक्षाच्या नेत्याला टार्गेट ठेवून चालणाऱ्या त्या एक कार्यकर्ते आहेत. पार्थ पवारांच्या बाबतीमध्ये राज्य सरकार असेल, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, मुख्यमंत्री असतील, यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. 1 महिन्याच्या आत ती चौकशी येऊन ती सगळ्या जनतेसमोर ठेवण्याचा निर्णयसुद्धा आत्तापर्यंत जाहीर झालेला आहे. ज्या कारवाया करायच्या असतील त्या कारवायासुद्धा आत्तापर्यंत झालेल्या महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलेल्या आहेत. परंतु या सगळ्या गोष्टींवरती विश्वास न ठेवता त्या स्वतःच जज होतात, त्या स्वतःच तक्रारदार असतात आणि आपल्या मनासारखं त्यांना ज्या ठिकाणी वाटत असेल त्या ठिकाणी ते बोलण्याचा प्रयत्न करतात. मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करणं, त्यातल्या त्यात अजितदादांना बदनाम करणं, हे कुणाच्या तरी सांगण्यावरूनच ते काही ना काही ते कार्य करत असतात आणि त्या पद्धतीचं ते स्टेटमेंट करत असतात. राजीनामा मागणं, आपण कधीतरी कुठल्या तरी एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये जर का निवडून आलो आणि त्या गावाच्या सरपंचापदी जर का पोचले असते तर त्यांना कळलं असतं की निवडणूक काय असते, मतदार राजा कसा असतो, मतदार राजाने विश्वास कसा ठेवलेला असतो. महाराष्ट्रातल्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती विधानसभेमध्ये आपण सगळ्यांनी डोळ्याने बघितलेलं आहे. जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. अंजली दमानिया काय म्हणतात याच्याकडे आम्हाला लक्ष देण्याची आवश्यकता नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.